नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी रणजित भोर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. सो आपण आहे ना गणेश उत्सवानिमित्त एक सिरीज चालू केली, त्याचा हा दुसरा व्हिडिओ आहे. आणि हा व्हिडिओ करण्यासाठी मी कुठे आलो माहिती आहे का मंडळी? तर मी आता आहे गणेश गल्लीमध्ये, प्रभा कुटीरमध्ये, माझ्या मागे बघताय. आणि इकडे आहे ना आपण आज इको फ्रेंडली पुट्ट्यापासून तयार झालेले मकर ते आपण बघणार आहोत. तर चला तुम्हालाही दाखवतो हे पुट्ट्याचे मकर कसे आहेत ते. तर मंडळी आहे ना, आत्ता आपण आहोत गणेश गल्लीमध्ये. म्हणजे गणेश गल्लीमधून आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला पहिलाच राईड घेऊन आतमध्ये यायचं आहे. आणि इथून तो पुढे गेल्यावरती आहे ना गणेश गल्लीबद्दल मैदान आहे, जिकडे आपला मुंबईचा राजा विराजमान होतो. आपल्याला गणेश गल्लीमध्ये एंटर केल्याच्या नंतर आपल्याला आतमध्ये यायचं आहे राईट साईडला आतमध्ये आल्यावरती आपल्याला ही प्रभा कुटीर बिल्डिंग बघायला मिळेल, जिकडे हे प्रदर्शन दरवर्षी भरलेलं असतं. उत्सवी डेकोरेशन म्हणून संस्था आहे, त्या संस्थेचं हे प्रदर्शन नेहमी दरवर्षी इथे भरलेलं असतं. आणि ह्यांचे जे मकर आहेत ते इको फ्रेंडली पुट्ट्यापासून बनवलेले हे मकर असतात. अरे बघा, आपण आता इकडून सुरुवात करूया. तर हे पहिलं मकर आपण जे बघतोय ते आहे सिद्धिविनायक मकर. ह्यामध्ये आहे ना एक साधारणतः 2.5 फुटाची मूर्ती आरामात ह्या मकरमध्ये ठेवू शकता. आणि हे पूर्ण मकर जे आहे बघा, हे जे पूर्ण मकर आहे पूर्ण पुठ्ठ्यांपासून बनवलेलं आहे. हे पूर्ण फोल्डिंगचं मकर आहे. हे दुसरं आहे कोकण मकर. म्हणजे इकडे बघा मागे मस्त तुळस वगैरे जे आपल्या गावी घरांच्या बाहेर असते, तो म्हणजे असं पूर्ण निसर्गरम्य असं बाहेर आपल्याला बघायला मिळतं. आणि असं कोकण मकर आपल्याला बघायला मिळतं. ह्यामध्ये आपण एक साधारणतः 2 फुटाची मूर्ती ठेवू शकतो. असे वेगवेगळ्या मध्ये आपल्याला मकर डेकोरेशन बघायला मिळते. एक सुवर्ण मकर, यांची प्राइस सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. हे फ्लोरोसन मकर आपल्याला बघायला मिळते, जिकडे आपण 1.5 फुटापर्यंतची मूर्ती आरामात या मकरमध्ये आपण बसवू शकतो. त्याची सुद्धा प्राइस दिलेली आहे. तर त्याची प्राइस बघा आहे म्हणजे 1500 रुपयाची प्राइस आहे. जर तुम्हाला ह्या मकरमध्ये आपल्याला जी लाइटिंग बघायला मिळते, तर ती लाइटिंग जर आपल्याला पाहिजे असेल ना, तर ही लाइटिंग आपल्याला आपण घेऊ शकतो. पण त्याचे चार्जेस थोड्याचे वेगळे असतात. म्हणजे ह्या मकर जी प्राइस आहे त्यामध्ये हे लाइटिंगचे प्राइस वेगळे आहेत. नाही बघा, त्याच्यावर पण दिलेले आहे लाईटच्या किमती वेगळ्या आहेत. मकरासोबत लाईट नाही. 1 मीटर 1200 आणि 2 मीटरचे जे घेतलं ना तर 1600 रुपयाची तुम्हाला चार्जेस पडणार. आणि आपण आता तो बघितला, तो छोटा फ्लोरोसनमध्ये होता. आणि हा थोडा मोठा आहे, जिकडे आपण 3 फुटापर्यंतच्या मूर्ती आरामात ठेवू शकतो. सो त्याची प्राइस आहे 3800 रुपये. आणि हे इझिली आपण कॅरी करू शकतो, कुठे घेऊन जाऊ शकतो. फोल्डिंगचे मकर असल्यामुळे आहेत ना, आपण गावी सुद्धा इथून घेऊन जाऊ शकतो एवढं. आणि याची अरेंजमेंट करणं सुद्धा खूप सोपं आहे. इकडे बघायला ना आपण गडकिल्ल्यामध्ये आपल्याला मकर बघायला मिळतोय. खूप छान असं मकर आपल्याला हे बघायला मिळतंय. इकडे बघा वरतीकडे तोफा दिसतात आपल्याला. पूर्ण गड किल्ल्यामध्ये ढाल, तलवार ते सुद्धा आपल्याला तिथे बघायला मिळतंय. तर याची प्राइस आहे 5050 रुपये. आणि जर हा एक्स्ट्रा कट्टा आहे तो जर पाहिजे असेल तर त्याचे 300 रुपये एक्स्ट्रा आहेत. इकडे एक सिद्धिविनायक मकर आहे, जे आपण पहिला बघितला होता ना तिकडे, तर तो थोडा मोठा होता. आणि आता इकडे जो आहे हा छोटा आहे. म्हणजे जेमतेम आपली त्याच्यामध्ये ना 1 मीटरची 1 फुटाची मूर्ती याच्यामध्ये ठेवू शकतो आपण. आणि त्याची प्राइस आहे 3000 रुपये. ह्या प्रत्येक मकर बरोबर आहे ना आपण लाइटिंग घेऊ शकतो, पण ती लाइटिंगचे चार्जेस वेगळे असणार आहेत. हा सूर्य मकर आहे. प्रत्येक मकरची नावं सुद्धा इथे दिलेली आहेत, त्याच्या साईज, त्याच्यामध्ये कोणत्या साईजच्या गणपतीची मूर्ती आपण ठेवू शकतो ते सगळे इथे सविस्तर माहिती या प्रत्येक मकर बरोबर दिलेली आहे. आणि सर्व मकर हे आपल्याला पुठ्ठ्यापासून बनवलेले मिळत आहेत. सगळे फोल्डिंगचे मकर आहेत.
हा एक सुद्धा आपल्याला गड किल्ल्यामध्ये एक मकर बघायला मिळतोय. तर त्याची प्राइस आपल्याला इकडे दिलेली आहे 3750 रुपये आहे. बघा बघा मकरची उंची दिलेली आहे, खांब्याची उंची, सगळं म्हणजे सगळी माहिती आपल्याला इथे दिलेली आहे. प्रत्येक मकरची पूर्ण माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये पण आपण एक 2 फुटाची मूर्ती ठेवून आहे ना मस्तपैकी आपण जर हे लाइटिंग वगैरे घेतली तर फार सुंदर असं आपल्याला हे डेकोरेशन बघायला मिळणार आहे. अशा वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आपल्याला मकर बघायला मिळत आहेत. लहानातल्या लहानपासून ते अगदी मंडळांच्या गणपती बाप्पांच्या मकर डेकोरेशन पर्यंत ह्यांच्याकडे मकर अवेलेबल आहेत. सर्व मकर फोल्डिंग मध्ये. एक सूर्य मकर आहे, आपण तिकडे एक सूर्य मकर बघितलं होतं, त्याच्यामध्ये थोडीशी मोठी साईज आहे आणि याची प्राइस आहे 1900 रुपये. त्यानंतर बघा इकडे आहेत ना छोटे मकर सुद्धा आहेत, ते सुद्धा तुम्हाला दाखवून घेतो. बघा सिद्धिविनायक मकर हे 990 रुपये आहे. हे फ्लोरासन आहे 650 रुपयाला. त्यात खूप छोट्या ज्या मूर्त्या असतात ना, ज्या 6 इंच वगैरेच्या ज्या मूर्त्या असतात, अर्धा फुटी मूर्त्या असतात, त्या आपण याच्यामध्ये ठेवू शकतो. हे फोरासन मध्ये आपल्याला बघायला मिळतं छोटा, 290 रुपयाची प्राइस आहे मकरची. तर इकडे लहान मुलांसाठी सुद्धा आहेत ना बाप्पाचे मकर आपल्याकडे अवेलेबल आहेत. वनराईमध्ये आहे, गड किल्ल्यांमध्ये आहे, हे आहे बघा, छान आहेत. त्यानंतर इकडे मोठा सिद्धिविनायक मकर आहे, ज्यामध्ये 4 फुटापर्यंतची मूर्ती आपण आरामात ठेवू शकतो. त्याचबरोबर हे बघा इकडे ना पूर्ण गडकिल्ले मकर डेकोरेशन बघा कसं मस्त छान केलंय. अशा प्रकारे तुम्ही आपल्या घरी किंवा मंडळामध्ये सुंदर असं मकर डेकोरेशन करून आपण बाप्पा आपला विराजमान करू शकतो. इकडे ना कॉपर टेम्पल मध्ये सुद्धा मंदिर आहे. त्याच्याच बाजूला मयुरासन आहे. इकडे ना मस्त मकरामध्ये समय अगरबत्ती ठेवल्याने किंवा लाईटचे तोरण लावल्याने मकराला काहीही होत नाही. या उलट समईच्या उष्णतेने मकराची स्ट्रेंथ वाढते, म्हणजे अजून मजबूत व्हायला याची मदत होते. म्हणजे त्यांच्यापासून आपल्याला सुद्धा काही धोका नाही आहे. तर हे मयुरासन जे आहे त्याची बघा 2990 रुपये प्राइस आहे. त्यानंतर इकडे सिद्धिविनायक मकर आहे, त्याची प्राइस आहे 4950 रुपये, ज्यामध्ये आपण 2.5 फुटाची मूर्ती आरामात या सिद्धिविनायक मकरमध्ये ठेवू शकतो. तर इकडे सुद्धा काही घरगुती मकर डेकोरेशन आहे. 3D गणेश महल, इकडे एक छोटा मयुरासन आहे 1 फुटाच्या मूर्तीसाठी. हे नवरंग मकर आहे. मागे छान अशी लाइटिंग आपल्याला बघायला मिळते. आणि याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणामध्ये ना साईज तुम्हाला अजून वेगवेगळ्या साईज आहेत. हे वनराईमध्ये आपल्याला मकर बघायला मिळते. छान आतमध्ये ना श्रीकृष्णाची मूर्ती बघायला मिळते, जिकडे आपण बाप्पाची मूर्ती विराजमान करू शकतो. फार सुंदर असं आणि मस्त लाइटिंग वगैरे आपल्याला बघायला मिळते. ही लाइटिंग सुद्धा तुम्ही इथेच विकत घेऊ शकता, त्याचे प्राइस मात्र वेगळे असणार आहेत. तर हे एक नवरंग मकर अजून एक आहे, थोडं मोठ्या साईज मध्ये आहे. आधी आपण जे पाहिलं होतं त्याच्यामध्ये थोडी छोटी साईज होती. एक 3D गणेश महल थोडा मोठ्या साईज मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. हे एक नवरंग मकर आहे, हे थोडा अजून मोठा आहे. आपण नवरंग मकर मध्ये 3 साईज बघितल्या.
तिन्ही साईज वेगवेगळ्या होत्या. ही थोडी मोठी साईज आहे. त्याच्यामध्ये पण सुद्धा लाइटिंग बघा, मस्त वाटते. बाप्पाच्या मूर्तीच्या मागे अशी लाइटिंग असेल ना तर अजून सुंदर असं मकर डेकोरेशन दिसणार आहे. ओके बघा, म्हणजे पूर्ण ते चेंजेस होत आहेत लाइटिंग मध्ये. फार सुंदर अशी लाइटिंग बघायला मिळते बघा. हे आहे झुला मकर. फार सुंदर असं झुला बनवलाय, झोपाळा बनवलाय आणि या झोपाळ्यावरती मस्त असं मयूरासन, असं मयूरासन मध्ये आहे ना हे पूर्ण मकर डेकोरेशन आहे. आणि याची प्राइस असणार आहे 5,900. एक सुद्धा छान आहे. याच्यामध्ये एक छोटी साईज सुद्धा आहे, ती सुद्धा तुम्हाला दाखवतो बघा. सेम झुला मकर मध्ये अजून एक छोटी साईज मध्ये आहे. 3,900 रुपयाची प्राइस असणार आहे. एक फुटाची मूर्ती याच्यामध्ये मस्त पैकी. त्यानंतर इकडे वनराई मध्ये आहे. हे थोडे मोठा आहे वनराई मध्ये, जिकडे आपण 2 फुटापर्यंतची मूर्ती, 2-2.5 फुटाची मूर्ती आरामात आपण ठेवू शकतो. याच्यामध्ये 4,680 ची प्राइस असणार आहे. मस्त बघा, वनराई मध्ये ना इकडे छान सजवलंय. जसं प्राणी ठेवलेत किंवा असे कागदाचे गोळे सुद्धा ठेवले बघा, जे लिहिलेलं आहे. अशा प्रकारे कागदाचे गोळे करून तुम्ही हे मकर आत किंवा बाहेरील समोरच्या बाजूला लावून मकर अजून जास्त आकर्षित करू शकता. हे वनराई मध्ये थोडी मोठी साईज आहे, ज्यामध्ये 2.5 फुटाची मूर्ती तुम्ही ठेवू शकता आणि छान असं डेकोरेशन वाटणार आहे. घरगुती मकर मध्ये अजून एक आपल्याला एक मकर बघायला मिळत आहे. आणि आपण आता जी मोठी साईज बघितली ना त्याच्यामध्ये अजून एक वनराई मध्ये छोटी साईज, जी 3,900 रुपयाच्या प्राइस मध्ये आपल्याला येणार आहे. मस्त लाइटिंग मध्ये ना एवढा सुंदर वाटेल ना मकर. तर मंडळ आहे ना, आता आपण जे मकर पाहिले ते घरगुती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीचे मकर होते. आणि आता आपण आहेत ना जे मोठे मकर सुद्धा आपण बघणार आहोत, जे मंडळाच्या गणपती डेकोरेशनसाठी वापर करू शकतो. तर चला आपण बघूया. तर हे आहे सिद्धिविनायक टेम्पल. त्याच्यामध्ये 7 गाभारे येणार आहेत आपल्याला. याची प्राइस असणार आहे 13,900 रुपये. हे छोटे आहेत, जे आपण घरगुती गणपतीसाठी वापरू शकतो. त्यानंतर हे सुद्धा एक सिद्धिविनायक टेम्पल मध्ये आहे, जिकडे फक्त 4 गाभाऱ्याचं एक छोटं मकर आहे. आणि त्याची प्राइस आहे 8,700 रुपये. जे आपण आधी बघितलं त्याच्यामध्ये 7 गाभारे होते आणि याच्यामध्ये 4 गाभारे आहेत. आणि अजून एक हे मोठं असं सिद्धिविनायक टेम्पल मकर आहे, ज्यामध्ये समोर मूर्ती सुद्धा ठेवली आहे बाप्पाची. याची प्राइस तिकडे टॅग लावला नाहीये. तर खूप मोठं असं हे मकर आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर आता आपण पुढे जाऊया. इकडे आहे जयपूर पॅलेस मध्ये. हे जयपूर पॅलेस मध्ये आपल्याला मकर बघायला मिळते. ह्या मकर मध्ये ना आपण 5 ते 8 फुटाची मूर्ती सहज ह्या मकर मध्ये ठेवू शकतो. आणि त्याच्याच बाजूला आहे अयोध्या राम मंदिर. अयोध्या राम मंदिर मधला हा आपला डेकोरेशन मकर आपल्या बाप्पासाठी फार सुंदर दिसणार आहे. लाइटिंग मध्ये पण आपण बघतोय वेगवेगळ्या कलर मध्ये आपल्याला ही लाइटिंग बघायला मिळते. इकडे पुढे गडकिल्ल्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते. आपण जे घरगुती गणपतीचं जे मकर डेकोरेशन बघितलं होतं आधी, त्याच्यामध्ये जे
गडकिल्ले मकर डेकोरेशन होतं ते छोटं होतं, याच्यामध्ये आपल्याला खूप मोठा असा हे मकर बघायला मिळते बघा. मस्त सर्व एकदम डेकोरेशन करून दिले, म्हणजे बघा पूर्ण लाइटिंग वगैरे. पूर्ण हे मकर सेट करून दिलेलं आहे. फोल्डिंगचं मकर आहे, फोल्डिंग करून तुम्ही हे मकर आरामात कुठेही घेऊन जाऊ शकता. तर हे आहे ना सिद्धिविनायक मकर आहे, जी प्राइस आहे 4950 रुपये. हे आता इकडे आपल्याला दाखवण्यासाठी ठेवलेलं आहे. बट ज्यावेळी तुम्ही पसंत करून ज्यावेळी तुम्हाला हे घेऊन जायचं असेल त्यावेळी तुम्हाला बघा अशा प्रकारे फोल्ड करून दिलं जातं. अशी पॅकिंग तुम्हाला करून तिथे दिली जाते आणि अशा पॅकिंगमध्ये हे आपल्याला घरी घेऊन जायचं आहे. आणि घरी घेऊन गेल्यानंतर याचे अरेंजमेंट करण्यासाठी तुम्हाला आहे ना उत्सवी डेकोरेशन या चॅनलवरती जाऊन, यूट्यूबला या चॅनलवरती जाऊन तुम्हाला याची पूर्ण माहिती दिलेली आहे. ते कसे अरेंजमेंट करायचं आहे, कसं त्याचं जॉईंट करायचे ते. सो तुम्हाला घरी घेऊन जाण्यासाठी काही त्रास होणार नाही आणि ते लावण्यासाठी तुम्हाला काही त्रास याचा होणार नाही आहे. बऱ्याच जणांना असे प्रश्न असतात की हे मकर असंच घरी घेऊन जायचं तर कसं घेऊन जायचं, किंवा काही लोकांना गावी सुद्धा पाठवायचे असतात तर ते कसे पाठवायचे, ह्या अशा बऱ्याच गोष्टी यांचा प्रश्न असतात. तर असं काही काळजी करायची गरज नाही आहे. खूप छान अशी याची पॅकिंग करून दिली जाते आणि ती पॅकिंग करून तुम्हाला हे घरी घेऊन जायचं आहे. त्याच्यामुळे पुढे डॅमेज होण्याचा सुद्धा तुम्हाला याचा काही प्रश्न येणार नाही आहे. मस्त अशी पॅकिंग केली जाते आणि ते कसं अरेंज करायचं आहे त्यासाठी तुम्हाला त्यांच्या चॅनलचा उत्सवी डेकोरेशन ह्या चॅनलची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर त्यावर जाऊन तुम्ही व्हिडिओ बघून त्या प्रकारे त्या मकरची अरेंजमेंट करू शकता. हे खूप सोपं आहे. तर व्हिडिओ आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक नक्की वॉच करा. तर मंडळ आहे ना, आज आपण लालबाग गणेश गल्ली येथे प्रभा कुटीर या उत्सवी मकर डेकोरेशन यांच्या मकर डेकोरेशन प्रदर्शनाला आपण भेट दिली होती आणि इथे इको फ्रेंडली पुट्ट्याचे, कागदी पुट्ट्यापासून बनलेले फोल्डिंगचे मकर आपण पाहिले. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.